आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। कोणतीही शाळा न शिकलेल्या अशिक्षित वामनदादा कर्डक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भारतीय विषमतावादी संस्कृतीला संपवण्यासाठी निश्चय करत जिनियस व्यक्तिमत्वाप्रमाणे समाज परिवर्तनाची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढली, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय विलासराव जंगले यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 15 मे रोजी 20व्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील पहिली समाधीस्थळ असलेल्या चेतवन परिसर मौजे खंडाळी येथे बोलताना व्यक्त केले। या प्रसंगी महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी अभ्यासक तथा संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मुंजाजी इंगोले, देवीदास लांडके, अविनाश जगतकर, बौद्धाचार्य लक्ष्मण वावळे, पत्रकार राहुल साबणे, माजी सरपंच सदाशिव भोसले, लक्ष्मण जंगले, किशन मुंडे, विश्वजित जंगले यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना जंगले म्हणाले, महाकवी वामनदादा कर्डकांनी फुले आंबेडकर विचार जनसामान्यात रुजवण्यासाठी सामान्य भाषा वापरात ग्रामीण शैलीतून मनोरंजनातून समाज प्रबोधन केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकमेव सच्चा शिपाई कार्यकर्ता म्हणून काम केल्याचे इतिहास साक्षी आहे। त्या महाकवी वामनदादा कर्डक यांची मला जवळपास 8 वर्षे गंगाखेड येथे सेवा करण्याची संधी मिळत असतानाच महाकालीन वामनदादा कर्डक यांच्या हस्ते या जतवन परिसरामध्ये बोधिवृक्ष पिंपळाचे झाड पाहताच वामनदादाच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही। या प्रसंगी वामनदादा कर्डक यांच्या सहवासातील अनुभव कथनही जंगले यांनी केला आहे। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर मुंजाजी इंगोले यांनी वामनदादा कर्डक यांच्या आठवणींना उजाळा दिला। स्मृती दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण वावळे यांनी केले तर आभार राहुल साबणे यांनी व्यक्त केले। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।